रघुज नावाच्या गावी आलेलो आहे आणि आज सायकलिंगचा दुसरा दिवस आहे। पहिल्या दिवशीचं सायकलिंग हे जरा टफ होतं कारण 6.5 किलोमीटरचा घाट होता, त्याच्यानंतर खडबडीत रस्त्यावरनं 16 किलोमीटरचं सायकलिंग होतं। आजचा प्रवास हा सायकलिंगवरचा हा खरं सांगायचं तर आरामातला आहे। त्यामुळे आज निसर्गाचा आनंद घेत, सायकलिंगचा आनंद घेत क्रोएशियाची भटकंती करायची। आदरणीय पद्मिनी देवींचा प्रसाद घेण्याकरता आपण इकडे क्रोएशियाच्या जंगलात उभा आहोत, तेव्हा भक्तगणांनी कृपया प्रसाद घ्यावा। राणी पद्मिनी प्रसन्न आहे अगं बा आणि चॉकलेट कृपया हे बसलेले लाडू आहेत, पण हे लाडू आहेत असं मानून खा। परमपूज्य पद्मिनी देवींचा सायकलिंग करून दमलं की दुपारच्या जेवणाकरता फार छोटी छोटी परंतु छान रेस्टॉरंट्स असतात। त्यातनं आज शनिवार रविवारचा वीकेंड, त्यामुळे बरेच लोक घराबाहेर पडून इथे रेस्टॉरंटमध्ये लंच करायला आलेले असतात। वातावरण इतकं नयनरम्य आहे, एक फक्त तुम्ही नजारा बघा फक्त इथनं, म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये किती छान वातावरण आहे हे तुम्हाला अंदाज येईल। आणि मी जिथं उभा आहे तेव्हा म्हणजे अक्षरशः हात न लावता सुद्धा मला चेरी खाता येईल, काय सांगायचं। आणि हे ओपन झाड आहे, जणू काही करवंद आपण खातो तशा चेरी इथे आहेत। आणि इकडं आमची सगळी गँग बसली आहे रेस्टॉरंटमध्ये। हे आहे ते रेस्टॉरंट कनोबा वोल्ट, आणि इथं सगळेजण मस्तपैकी बॅटिंग करतायत। मोटुवान गावावरती आलो, डोंगरावरचं गाव, की तिथनं दिसणारं नेत्रदीपक दृश्य। Up so that when they reached this town, they were exhausted. Defenders would just throw rocks or some hot soil or something on them, so it was really hard. त्या दिवसाची टूर ही सार्थकी लागलेली आहे, कारण थोडंसं सायकलिंग, थोडंसं चेरी पिकिंग, मस्त ठिकाणी जेवण आणि त्याच्यानंतर मोटुवानच्या या किल्ल्यावरती येऊन शेवट होतोय। फार सुंदर दृश्य आहे आजूबाजूचं।